परिवर्तनं जीवनस्य नियमः. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. अतः 21तमे शतके म्हणून 21व्या शतकामध्ये साक्षरतायाः व्याख्या अपि भिन्ना अभवत. साक्षरतेची व्याख्यासुद्धा वेगळी होती. यः अक्षराणि शब्दान् वा, जो अक्षरे किंवा शब्द पठितुं शक्नोति, वाचू शकतो, सः साक्षरः, तो साक्षर इति पुरातनी कल्पना. ही पुरातन काळातली म्हणजे जुनी कल्पना. अधुना संगणकस्य प्रसारः. आता संगणकाचा प्रसार सर्वस्मिन् जगति, सर्व जगामध्ये, सर्वेषु क्षेत्रेषु जातः, सगळ्या क्षेत्रांमध्ये झालेला आहे. अतः यः म्हणून जो संगणकविषये आंतरजालविषये च, संगणकाविषयी आणि इंटरनेटविषयी न जानाति, जाणत नाही, सह निरक्षरः एव मंतव्यः, तो निरक्षरच मानला जातो. प्राचीन काले, पूर्वीच्या काळी, यथा कल्पवृक्षः इति कविकल्पना आसीत. ज्याप्रमाणे कल्पवृक्ष ही कविकल्पना होती, तथा आंतरजालम नाम, त्याप्रमाणे आंतरजाल म्हणजेच इंटरनेट म्हणजे ज्ञानकल्पवृक्षः एव विद्यते, ज्ञानकल्पवृक्षाप्रमाणेच आहे. अयम निमिषमात्रेण, हा थोड्याच वेळात, अल्पयत्नेन, थोड्या प्रयत्नामध्ये, अस्मभ्यं कस्मिन् अपि विषये, आपल्याला कोणत्याही विषयावर ज्ञानम दातुं समर्थः, ज्ञान देण्यासाठी समर्थ आहे. अस्य सहाय्येन, याच्या सहाय्याने, वयम दूरस्थानां प्रियजनानां, आपण सगळे दूर असलेल्या प्रियजनांचे, दर्शनम तथा दर्शन, त्याप्रमाणे, तैहि सह संभाषणम, त्यांच्याबरोबर संभाषण, अपि म्हणजे सुद्धा, संभाषण सुद्धा, कर्तुं शक्नुमः, करू शकतो. तस्य सहाय्येन, त्याच्या सहाय्याने, विनाकर्गजम, कागदाशिवाय, विविध कार्याणि कर्तुं शक्नुवन्ति, वेगवेगळी कामे करू शकतो. सर्वे जनाः स्वल्पबलेन, सगळे लोक थोड्या बळाने म्हणजे थोड्या प्रयत्नांनी, थोड्या ताकदीने हे काम करू शकतात. सर्वे अत्र संगणक साक्षराः भवन्तु, सगळे इथे संगणक साक्षर होवोत, इति मे प्रार्थना, ही माझी प्रार्थना आहे. पहिला प्रश्न बघा, पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. अधुना कीदृशः नरः साक्षरः इति मन्यते. आता कोणता माणूस हा साक्षर मानला जातो? तो उत्तर आहे, यः संगणकविषये आंतरजालविषये जानाति, सः साक्षरः नरः इति मन्यते. दुसरा प्रश्न आहे, प्रातिपदिकम लिखत. प्रातिपदिक लिहा. जगती, मूळ शब्द आहे जगत, आणि अयमचं प्रातिपदिक आहे इदम. तिसरा प्रश्न बघा, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम वा इति लिखत. संगणकः ज्ञानकल्पवृक्षः अस्ति. उत्तर आहे सत्यम. चौथा प्रश्न बघा, माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. मराठी भाषेत आपल्याला फक्त एक ओळीत अर्थ लिहायचा आहे त्याचा. यः अक्षराणि शब्दान् वा पठितुं शक्नोति, जो अक्षरे किंवा शब्द वाचू शकतो, सः साक्षरः इति पुरातनी कल्पना, तो साक्षर ही जुनी कल्पना होती. पाचवा प्रश्न बघा, गद्यांशात लोटलकारस्य रूपम चित्वा लिखत. लोटलकार म्हणजेच आज्ञार्थ रूप आहे भवन्तु. उत्तर येईल भवन्तु. सहावा प्रश्न बघा, कारक परिचयम कुरुत. अयम अस्मभ्यम ज्ञानम दातुं समर्थः. आता अस्मभ्यम या शब्दाखाली रेख दिलेला आहे. मग आता त्याचा कारक परिचय आहे संप्रदानम. धन्यवाद.